नमस्कार मित्रांनो, माहिती रंजन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। मित्रांनो, बिस्किट हा असा पदार्थ आहे जो लहान मोठे वृद्ध सर्वांनाच आवडतो। सकाळी वाफाळत्या चहा बरोबर बिस्किट मिळालं की चहा घेण्याचा आनंद द्विगुणित होऊन जातो। आणि बिस्किट म्हटलं की पहिलं नाव येतं ते पार्ले जी। अहो, केवळ भारतातच नाही तर जगभरात या बिस्किटचे चाहते आहेत। पार्ले जी हे भारतातील सर्वात जास्त विकलं जाणारं बिस्किट आहे। भारतात तुम्हाला एकही असं घर आढळणार नाही जिथं पार्लेजी आणलं गेलं नसेल। अनेकांची तर सकाळ पार्लेजी सोबतच सुरू होते। हे बिस्किट अतिशय स्वस्त असून त्याची चव तेवढीच निराळी आहे। चला तर मग जाणून घेऊया या पार्लेजी बिस्किटाचा इतिहास। वर्ष होतं 1900। गुजरात मधील वलसाड येथून एक 12 वर्षाचा मुलगा मुंबईला निघाला। आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो टेलरिंग शिकतो। टेलरिंग शिकल्यानंतर तो काही दिवस इतर लोकांच्या दुकानात काम करतो। 6 वर्षानंतर म्हणजेच वयाच्या 18व्या वर्षी मुलाने मुंबईतील ग्रामदेवी परिसरात आपले दुकान सुरू केले। तो सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करत राहिला। काही वर्षातच त्यांनी 2 कंपन्यांचा पाया घातला। पहिली डी मोहनलाल अँड कंपनी आणि दुसरी छिबा दुर्लभ। मोहनलाल दयाळ ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी नंतर पार्ले कंपनी तयार केली, जी आज देशात एक प्रसिद्ध ब्रँड आहे। मोहनलाल दयाळ यांना 5 मुलगे होते, माणिकलाल, पीतांबर, नरोत्तम, कांतीलाल आणि जयंतीलाल। मोहनलाल आपल्या मुलांना त्यांच्या कामावर घेऊन जायचे आणि त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण द्यायचे। पहिल्या महायुद्धाच्या काळात वडिलांनी आपल्या मुलांसह रेशीम कपड्यांचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला। 1928 मध्ये सर्वांनी हाऊस ऑफ पार्ले नावाने मिठाईची कंपनी उघडली। वास्तविक त्यांच्यावर स्वदेशी चळवळीचा प्रभाव होता। पूर्वी परदेशातूनच बिस्किटे भारतात यायची, जी फक्त श्रीमंतच खात। मोहनलाल यांना देशात अशी कंपनी होती जी गरिबांनाही चवीची बिस्किटे बनवेल। त्यांनी जर्मनीला जाऊन मिठाई बनवण्याची कला आत्मसात केली। 1929 मध्ये मिठाई बनवण्याचे यंत्र खरेदी करून ते भारतात परतले। त्यावेळेस त्यांनी हे यंत्र 60,000 रुपयांना खरेदी केले होते। आधी कॅन्डी आणि मग बिस्किटे बनवायला सुरू केली या दयाळ कंपनीने। कारखाना सुरू केल्यानंतर पार्ले यांनी प्रथम संत्र्याची कॅन्डी बनवायला सुरुवात केली। 10 वर्षांनी 1939 मध्ये बिस्किटे बनवायला त्यांनी सुरुवात केली। तोपर्यंत बाजारात युनायटेड बिस्किट, हंटले अँड पामर्स, ब्रिटानिया आणि ग्लॅक्सो या ब्रिटिश ब्रँडच्या बिस्किटांचे वर्चस्व होते। पार्लेने सर्वसामान्यांसाठी कमी किमतीत आपली बिस्किटे बाजारात आणली। मेड इन इंडिया, भारतातील लोकांसाठी, प्रत्येक भारतीयासाठी उपलब्ध असलेले बिस्किट लवकरच लोकप्रिय झाले। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मोहनलाल दयाळ यांच्या मुलांनी बिस्किटांमध्ये विविधता आणण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर पार्ले ग्लुको बिस्किट आणि मोनॅको बिस्किट लॉन्च करण्यात आले। मोहनलाल यांचा मोठा मुलगा माणिकलाल यांनी युरोपमधील एका क्रीडांगणावर मोनॅको हे त्याचे नाव ठेवले। त्यावेळेस युद्धामुळे परदेशी बिस्किटे भारतात येऊ शकत नव्हती। त्याचा थेट फायदा पार्ले कंपनीला झाला। दुसरीकडे ब्रिटिश भारतीय सैन्यातही पार्लेजीची मागणी वाढली। 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला। पाकिस्तान वेगळे होताच देशात अचानक गव्हाचा तुटवडा निर्माण झाला। पार्लेला ग्लुको बिस्किटचे उत्पादन बंद करावे लागले। या संकटावर मात करण्यासाठी पार्ले यांनी गव्हाऐवजी बार्ली पासून बिस्किटे बनवायला सुरुवात केली। स्वातंत्र्य सैनिकांना बार्ली बिस्किटे खाण्याचे आवाहनही कंपनीने केले। जेव्हा विक्रीवर परिणाम झाला तेव्हा पार्लेने ब्रँडिंगवर लक्ष केंद्रित केले। 1960च्या दशकापर्यंत इतर अनेक ब्रँड्सनी देखील ग्लुकोजची बिस्किटे लॉन्च केली। त्यामुळे कोणते बिस्किट खायचे याबाबत ग्राहकांचा गोंधळ उडाला। याचा परिणाम पार्ले बिस्किटांच्या विक्रीवर झाला। कंपनीने नवीन पॅकेजिंग तयार करण्याचा निर्णय घेतला। यानंतर पार्लेने ते पिवळ्या कागदात गुंडाळून बनवण्याची सुरुवात केली। वर लाल रंगात पार्ले ब्रँडिंग असलेल्या एका लहान मुलीचे चित्र होते। नवीन ब्रँडिंगमुळेच मुलांबरोबरच त्यांच्या आयांनाही आकर्षित केले गेले। पण इतर ग्लुकोज बिस्किटांपासून पार्ले कसे वेगळे होते हा प्रश्न तसाच राहिला। 1982 मध्ये पार्ले ग्लुकोजचे पार्ले जी म्हणून पुनर्पॅकेजिंग करण्यात आले। यामध्ये जी म्हणजे ग्लुकोज। पॅकेजिंग देखील मेणाच्या कागदापासून कमी किमतीच्या मुद्रित प्लास्टिकच्या कव्हर्स मध्ये बदलण्यात आले। त्याच्या पॅकेटवर एका चिमुरडीचा फोटो अजूनही होता। कंपनीच्या या पावलामुळे पार्ले इतर कंपन्यांच्या बिस्किटांपासून वेगळे उभे राहिले। 1983 मध्ये पार्लेने मेलडी ही चॉकलेट टॉफी बाजारात आणली। 1986 मध्ये त्यांनी मँगो बाईट सादर केली, जी भारतातील पहिली आंबा कॅन्डी होती।
1996 मध्ये पार्लेने आपली श्रेणी आणखी वाढवली आणि हाइड अँड सीक चोको चिप कुकी लॉन्च केली. 1991 ते 2000 दरम्यान कंपनीने भारताबाहेरही वाढ करण्यास सुरुवात केली. यानंतर 2000 मध्ये पार्लेने 2020 बटर कुकीज आणि मॅजिक्स ही 2 नवीन बिस्किटे बाजारात आणली. 2011 मध्ये पार्लेने प्रीमियम बिस्किट श्रेणीमध्ये प्लॅटिना सादर केली. तुम्हाला आठवत असेल 2020च्या सुरुवातीला कोरोना आला. कोरोनाच्या काळात पार्लेजीचा बाजारातील हिस्सा 4.5% वरून 5% वाढला, जो गेल्या 4 दशकातील सर्वोच्च होता. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यासाठी 2 कारणे दिली. पहिलं कारण म्हणजे लॉकडाऊनमुळे लोक बाहेर पडू शकत नाहीत. बहुतेक लोकांनी पार्लेजी बिस्किटे मोठ्या प्रमाणात खरेदी केली आणि त्याचा साठा केला. आणि दुसरं कारण म्हणजे लोकांच्या मदतीसाठी सरकारी आणि गैर सरकारी संस्थांद्वारे वितरित केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये पार्लेजी बिस्किटांचा समावेश होता. लॉकडाऊन दरम्यान पार्ले उत्पादकांनी कमी किमतीच्या पार्लेजी उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित केले. वास्तविक पार्लेजी हे स्थलांतरित मजुरांसाठी सहज आणि स्वस्तात मिळणारे अन्न होते. अशा परिस्थितीत स्थलांतरित मजुरांसाठी 2 आणि 5 रुपयांची पार्लेजी पॅकेट गरजेची झाली होती. पार्लेजीने अशा अनेक लोकांची भूक कमी केली ज्यांना लॉकडाऊनच्या दरम्यान एक वेळचे जेवण देखील मिळत नव्हते. भारताबरोबरच पार्लेजीचा अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये व्यवसाय. पार्लेचा महसूल 2023 मध्ये 17,223 कोटी रुपयांवर पोहोचलाय. हा आकडा पार करणारी पार्ले ही भारतातील पहिली पॅकेज्ड फूड कंपनी आहे. यावर्षी पार्लेने 905 कोटी रुपयांचा नफा कमावलेला आहे. भारतात सद्यस्थितीत पार्लेजीचे 130 पेक्षा जास्त कारखाने असून 50 लाख रिटेल स्टोअर्स आहेत. मग आवडली ना तुम्हाला ही तुमच्या लाडक्या बिस्किटाची गोष्ट? मित्रांनो, आता पुढच्या वेळेस बिस्किट खाताना तुम्हाला नक्की आमची ही गोष्ट आवडेल. मित्रांनो, आताची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल तेही सांगा. पुन्हा भेटू अशाच मनोरंजक माहिती सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हसताय ना, कायम हसत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.